मीराबाई गुरुमंत्र घेऊन नाचायला लागली आणि हा त्यावेळेस भजन म्हणायला लागली, पायाची महिने राम रतन धन पायो. हे धन असं आहे की याला कितीही खर्च केलं तरी खर्चच नाही, याला चोरही लुटत नाही, याला कोणी घेऊही शकत नाही. अन्य जे धन असतं ते धन आपलं त्याला चोरीची भीती असते, त्याला अनेक अशी भीती असतात. पण ह्या धनाला मात्र कुठलीही भीती नाही. म्हणून साऱ्यांनी हे धन नामरूपी जे धन आहे ते अर्जन करायचं असतं. आणि तसंच जोपर्यंत मनुष्य गुरुमंत्र घेत नाही, गुरुमुखी होत नाही, गुरु दीक्षा घेत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीने जेही कर्म केले ते कर्म लागू होत नाही. कुठलंही कर्म तुम्ही करा, यज्ञ करा, याग करा, जप करा, तप करा, कुठलंही धार्मिक अनुष्ठान करा, जोपर्यंत तो गुरुमुखी होत नाही ते कर्म पावन होत नाही, ते मान्य होत नाही. याचं उदाहरण मी नेहमी तुम्हाला देत असतो. भगवान विष्णूच्या त्या वैकुंठामध्ये एक मोठी अशी धर्मसभा बसलेली होती आणि त्या धर्मसभेमध्ये सर्व ऋषी मुनी देवता मोठमोठे त्या ठिकाणी विराजमान होते.